विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कधी कधी गुरुजी शिव्या देऊन सांगितलं किसी तार सांगू तरी न ऐकती भटकीचे पुढे शिंदडीचे रडतील. कधी कधी तर महाराज उपेक्षात्मक बोलले. अरे नामाविनमुख सर्पाचे ते बीळ जीवान्वये काळ सर्पा आहे. पण खरं सांगू का समाज एवढा बिघडलेला आहे. समाज महाराजाचा आमचं काय ऐकत नाही. ज्ञानोबरायचं ऐकलं नाही, तुकोबरायचं ऐकलं नाही. वाजत से बोंब कोणी नाही ऐकती का. बोंब मारून समाजाला सांगितलं, समाज ऐकत नाही दादा. पण नाथ महाराज म्हणले तुम्हाला आमचं ऐकायचं तर ऐका, आणि नाही ऐकलं तर आमचं काय जाणार आहे. शेवटी काळ येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही नाथ महाराज काय म्हणतात ऐका. नाथ महाराज म्हणतात भगवान परमात्म्याचं तुम्ही आम्ही जर भजन नाही केलं तर काय येईल तुम्हाला मला घेऊन जाईल. शेवटी शेवटी नाचायला पाहिजे, इथं आनंद घ्यायला पाहिजे. टाळी वाजवा. 7 दिवस मारा. पुन्हा कुणी तुम्हाला म्हणणार नाही टाळी वाजवा, कुणी म्हणणार नाही विठ्ठल विठ्ठल म्हणा. ऐका, अतिशय गोड या ठिकाणी साथ दिली. मला सांगायचं संताचा ऐका, भजनाला लागा.
आणि जे जे संतांचं ऐकलं भजनाला लागले आणि भजन करत आहेत, चिंतन करत आहेत. ऐका, भजन हे करणं हे आपलं हित आहे दादा हो. आठवे गोपाळ याची हित आपुले ते हित करून या घेई सदा वाचे गाई रामनाम. आणि ज्यांनी ज्यांनी संतांचं ऐकलं, भजनाला लागले, भजन करतात, देवाची संगत धरलेली आहे, साधू संतांची कास धरलेली आहे आणि जे सत्याला सर्व प्रकारे सहकार्य करतात, असे जे कोणी आहेत तुकोबराय म्हणतात धन्य माता पिता. आपुलिया हिता जो असे जागता, जे आपलं हित करण्यासाठी जे भगवान परमात्म्याचं चिंतन करतात, तुकोबराय म्हणतात धन्य माता पिता तयाचिया. पण काही सुज्ञ मंडळी असतील, त्यांना शंका आली असं, महाराज कार्य करायचं एकानं आणि धन्यवाद द्यायचे एकानं. म्हणजे चिंतन करायचं, भजन करायचं एकानं आणि धन्यवाद माय बापाला. हे बरोबर आहे का? निवडून आलेला तर सत्कार होतो का माय बापाचा होतो? व्यंकटी महाराज कुणाच होतो? ते म्हणे बरं आहे माझ्या मुळावाला आहे बाबा. खरं सांगा, कुणाचा सत्कार होतो? कुणाचा होतो? इकडे बघा, हसू नका, माझ्याकडे बघा. कुणाचा सत्कार होतो? निवडून आलेल्या माणसाचा सत्कार होतो का माय बापाचा होतो? निवडून आलेल्या माणसाचा. आणि हे बरोबर आहे, व्यवहार आहे. जो निवडून आला, जो चांगला पराक्रम केला, त्याचा सत्कार व्हायला पाहिजे. मग तुकोबराय त्याला धन्यवाद न देता धन्य माता पिता तयाचिया, तयाचिया माता धन्य पिता का म्हणतात? तर ऐका, याचं कारण एवढंच आहे. कारण सरळ सांगून देतो, माझा वेळ कमी राहिलाय, की तुकोबराय आपला संप्रदाय, आपली भारताची संस्कृती ही अशी आहे, महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे दादा हो. ही महाराष्ट्र हा कार्याकडे न पाहणार आहे, कारणाकडे पाहत. ऐका, हे एवढं मोठं कार्य उभं आहे, आज हा सप्ताह उभा आहे महाराज. हे भजने सगळे दिसायले, हे सर्व श्रेय जर जात असेल तर आमच्या बाबुराव महाराजांनी सांगितलं प्रकाश महाराज, बरोबर आहे का? त्या महात्म्यानं महाराज हे रोपट लावलेले. नक्की महाराज धन्य माता पिता तयाचिया. आपल्या भारताची संस्कृती आहे. चित्र जर एकानं काढलं असेल तर चित्राला कुणी धन्यवाद देत नाही दादा हो, तर चित्र काढणाऱ्याला धन्यवाद देतो. म्हणजे आज आम्ही उभे दिसतो, महाराष्ट्रामध्ये मुलगा फिरत असेल, एखादा कलेक्टर झाला असेल, एखादा मोठ्या पदावर गेला असेल, किंवा पैसा संपत्ती गाडी बंगला कमवलेला असेल, तर माणसं त्या मुलाला धन्यवाद नाही देत, तर म्हणतात धन्य माता पिता तयाचिया. म्हणजे मायबापले चांगले होते हो, मायबापानं कमवलं म्हणून मुलगा इथपर्यंत आहे. मला सांगायचंय, धन्यवाद देण्याची प्रथा ही मायबापाला आहे. ज्ञानोबराय इतका पराक्रम केला ज्ञानोबरायनं, ज्ञानोबरायसारखा संत पुन्हा होणे नाही. ऐका, काय पराक्रम केला? अगदी वेळेमध्ये 5 मिनिटांमध्ये कीर्तन सेवा संपवणार आहे. काय पराक्रम केला ज्ञानोबरायनं? ज्ञानोबराय तुमच्या समोर ठेवतो. उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी,
ऐशी चराचरी कीर्ती जाणाची कुणाची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. ज्ञानोबाची कीर्ती त्रैलोक्यामध्ये पसरली दादा. का? कारण ज्ञानोबा तेवढे श्रेष्ठ संत आहेत. काय महाराज त्यांची किमया. जे ज्ञानोबा समाधीला जात असताना अहो तुम्ही आम्ही रडावं यात काही नवल नाही हो. जगाचा बाप या सर्वांना भरण पोषण करणारा पांडुरंग परमात्मा रडत होता. एक हात निवृत्ती दादान धरला आणि एक हात पांडुरंगानं धरला. देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर वैसावया. आणि समाधीला बसण्यासाठी ज्ञानोबराय निघाले दादा. काय भाग्य ज्ञानोबरायचं. महाराज आतापर्यंत ज्या भावानं सांभाळलं, ज्या निवृत्ती दादानं सांभाळलं, ते निवृत्ती दादा आयुष्यामध्ये कधीच रडले नव्हते. मायबाप मेले तरी निवृत्ती दादा रडले नाही. पण ज्ञानोबराय समाधीला निघाले. ऐका दादा नो, निवृत्ती दादा रडायला लागले. नामदेवराय म्हणले अहो निवृत्ती दादा आतापर्यंत तुम्ही कधी रडले नाही, आता का रडता? त्यावेळेस नामदेवरायला निवृत्ती दादानं सांगितलं नामदेव महाराज मला तुम्ही आता धरू नका. कारण का माय बापे आम्हा त्यागी येली जेव्हा. माय बापे आम्हा त्यागी येली जेव्हा. ऐसे संकट तेव्हा ऐसे संकट तेव्हा आले नाही आले नाही आले नाही. निवृत्ती दादा रडायला लागले. ऐका निवृत्ती दादा भावाच्या नात्यानं रडायला लागली. पण महाराज जगाचा मालक भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा रडायला लागला. रडता रडता रुक्मिणी आई साहेब जवळ होत्या. ज्ञानोबाची ख्याती सांगतो. धन्यवाद दिले माता पित्याला. कसे? ऐका. निवृत्ती दादा रडत होते, ज्ञानोबराय रडत होते, महाराज सोपान काका रडत होते, नामदेवराय रडत होते. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा रडायला लागला. रडायला लागल्याच्या नंतर बघा एवढं माणसानं कमवलं पाहिजे दादा हो, की देवानं, आपण देवासाठी तर रडतो पण देवानं आपल्यासाठी रडावं. ज्ञानोबरायसाठी देव रडायला लागला हो. देव रडायला लागल्याच्या नंतर माझी महाराज रुक्मिणी माता जवळ होती. रुक्मिणी माता हळूच देवाच्या कानात म्हणते, देवा अहो जग रडावं आणि जगाचे अश्रू तुम्ही पुसावे. जग जर रडायला लागलं, माणसं जर रडायला लागले तर तुम्ही त्याचे अश्रू पुसावे. पण तुम्हीच जर रडायला लागले तर तुमचे अश्रू पुसणार तरी कोण हो? मग त्यावेळेस महाराज रुक्मिणी आई साहेब म्हणतात तुमचे अश्रू कोणी पुसणार नाही, तुम्ही रडू नका. त्यावेळेस देव डबडबल्या डोळ्यानं बोलतो. महाराज देव ज्ञानोबरायची ख्याती सांगतो. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. ऐका ज्ञानोबरायचा महिमा काय. तुम्ही ज्ञानोबरायची वारीला कधी येत असताल किंवा न येत असताल, येत असताल तर तुम्हाला सगळ्याला दंडवत. पण ज्ञानोबरायची जी आळंदी आहे त्या आळंदीचा महिमा एका अभंगामध्ये सांगितलाय. तो अभंग तुमच्या समोर ठेवतो. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टीने आळी तो वात येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा तो तारील सकळे गोत्रा सकळे कुळे पवित्रा. याचे निदर्शने होती अलंकापुरी शिवपीठ. पूर्वी येथे होते नीलकंठ ब्रह्मादिक तपवरिष्ठ. येतेची पै केले येते त्रिवेणी गुप्ता असे भैरवापासून भागीरथी वसे. हे पूर्ववटी माया दिसे प्रत्यक्ष जाना पार्वती. भोवती वनवल्य वृक्षी होती येथे देव येऊनी होती पक्षी. हे असो नित्य साक्षी आस्ती नास्ती उदकी. इतर तीर्थामध्ये तुम्ही जर तुमच्या आई वडिलाच्या अस्थी टाकल्या तर त्या अस्थी विरघळत नाहीत, लक्षात ठेवा. पण त्याच अस्थी घेऊन जर तुम्ही ज्ञानोबरायच्या महाराज इंद्रायणीमध्ये आणल्या, त्या इंद्रायणीमध्ये चक्रतीर्थ नावाचं एक तीर्थ आहे महाराज, कुंडलिकाच्या पाठीमागं. त्या चक्रतीर्थामध्ये जर तुम्ही आपल्या आई वडिलाच्या अस्थी टाकल्या तर ज्ञानोबरायला पांडुरंगानं वर दिलाय आस्ती नास्ती उदकी. आस्ती न अस्ती असा होत्या तशानं उदकामध्ये टाकल्याच्या नंतर हे पंढरी उनी सोपे जनाची आरावया पापे. कळिकाळ कोपलिया न कोपे अलंकापुरासी. ऐसे सांगटा हरीसी प्रेम. अहो जी रुक्मिणी म्हणत होती देवा रडू नका, ती रुक्मिणीच रडायला लागली. प्रेम ओसंडले रुक्मिणीसी. आणि ती रुक्मिणी म्हणते धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. मला सांगायचं धन्य माता पिता दयाची. पराक्रम मुलानं केला पण धन्यवाद आई वडिलाला दिले. ऐका या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एक राजा असा झाला दादा हो,
त्या राजानं पराक्रम केला. काय पराक्रम केला? काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुन्नत होती थी. शिवाजी महाराज जर नसते, छत्रपती शिवाजी महाराज जर नसते दादा हो, इथं भागवत महाराज तुम्हाला दिसले नसते. इथं आमचे रामदास गुरुजी, आमचे बंडू गुरुजी गाताना दिसले नसते दादा हो. टाळकरी मंडळी दिसले नसते, ते वाजवताना दिसले नसते, आपण कीर्तन करताना दिसलो नसतो. महाराज आज आपण या ठिकाणी कीर्तन करू शकतो, आज आपण या ठिकाणी मोकळ्यापणानं भजन करू शकतो. ही सगळी कृपा जर कोणाची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची मान्यच करावं लागलं. काही मंडळी आम्हाला गुरुजी म्हणतात, काय म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती का साजरी करायची? छत्रपती शिवाजी महाराज काय देव होते का? असं काही मंडळी म्हणतात. जयंती देवाची साजरी केली जाते. आपण पाहतो रामनवमी, कृष्ण जयंती, कृष्णाष्टमी किंवा वामन जयंती, नरसिंह जयंती, देवाची जयंती असते. मग छत्रपती शिवाजी महाराज काय देव होते का? मग त्यांची जयंती का साजरी करता? त्याला एका शब्दामध्ये उत्तर दिलं दादा हो. मी म्हणलं छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, पण आज आमच्या मंदिरावरले कळस सुरक्षित असतील, आज आमच्या मंदिरामधले देव सुरक्षित असतील, हे सगळी कृपा जर कोणाची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची. ऐका, राजा जर झाला नसता तर माणसामध्ये माणसं राहिली नसते. शिवबा जन्माला आलाच नसता ग, मानव धर्म बुडाला असता. ऐका, शिवबा जन्माला आलाच नसता ग, मानव धर्म बुडाला असता. भल्या भल्याची आणि आता लावली मजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा दे. सगळ्याचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हा आवाज या सह्याद्रीच्या कड्यामध्ये जर कुमला कुणामुळे असं छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. मला छत्रपती जास्त चरित्र सांगायचं नाही, मला सांगायचं एवढा पराक्रम केला. खरं सांगतो दादा हो, मी कोणा जातीविषयी बोलणारा माणूस नाही, पण मला एवढंच सांगायचंय, जर छत्रपती, तुम्ही विचार करा, थोडा इतिहास वाचा, जर शिवाजी महाराज नसते, 18 पगड जातीला घेऊन गुरुजी शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केलं, आणि तेच माणसं स्वराज्यातले जातीपातीचं राजकारण करतात. महाराज हे बरोबर नाही. ऐका, सगळे जाती मिळून स्वराज्य, मराठा म्हणजे एकटा मराठा नाही दादा हो, सगळे मिळून आपण स्वराज्य निर्माण केलं. मला एवढंच सांगायचंय, स्वराज्य निर्माण करण्याचं श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जातं. पण धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी दिले नाही. धन्य धन्य जयाचे खुशी हे छत्रपती जन्मले, धन्य धन्य तिची जाई शिवरायाची आई. आज नमी तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा, कुणाला मानाचा. जिजाबाई हिंद मनाचे दैवत झाले शिवशंभू माऊली, माता जिजाई धन्य झाली शिवबाची सावली. केला महाराष्ट्र साकार आई थोर तुझे उपकार, करुणी जीवाचे रान भगवान शान भगवान जन. एवढा मोठा पराक्रम केला दादा हो, धन्यवाद देण्याची वेळ आली. धन्य माता पिता तयाची म्हणून लक्षात ठेवा, कसाही पुत्र जन्माला येऊ द्या, पण त्या पुत्रानं आपलं जर नाव लौकिक केलं तर धन्यवाद देण्याची वेळ आली. धन्य माता पिता तयाची असो, एकचरणाचा भावार्थ पाहिलेला आहे. असा पुत्र किंवा कन्या असू दे, जर सात्विक असेल तयाचा हरिक वाटे देवा. देवाचं भजन करणारा असेल, कन्या जरी असेल, घरात एकच कन्या असावी मीराबाई सारखी, एकच कन्या असावी जनाबाई सारखी, एकच पुत्र असावा महाराज शाहू महाराज सारखा, एकच पुत्र असावा
बाळूमामा सारखा, एकच पुत्र असावा भगवान बाबा सारखा, एकच पुत्र असावा महाराज छत्रपती संभाजी महाराज सारखा. असे जर पुत्र असेल तर पुढं क्रांती. ऐका, आईला जन्म द्यायचा असेल तर आईनं 3 मुलाला जन्म द्यावा. जननी जने तो भक्त जने दाता या शूर, नाही तो जननी वांझ भली क्या कोवेगा नूर. जननी जने तो भक्त जने, आईला जन्म द्यायचा असेल तर ज्ञानोबासारख्या भक्ताला द्यावा. आईला जन्म द्यायचा असेल तर कर्णासारख्या दात्याला जन्म द्यावा. आईला जन्म द्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज सारख्या शूराला जन्म द्यावा. नाही तर जननी वांझ भली क्या खोवेगा नूर. मला एवढंच सांगायचं, धन्य माता पिता तयाच्या, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाचं भजन जे करणारे ते देवाला आवडतात. म्हणून एकदा वर हात करा, झालं आपलं कीर्तन. वर हात करा. वा वा वा, वट्यावर बसले वर करा तुम्ही. वर हात करा, वर हात करा. रागान बघू नका माझ्याकडे. वर हात करा, वर हात करा. वट्यावरले वट्यावरले. आता नाही करायचे म्हणल्यावर काय आमचं काय नाही. येते कोणाचे काय बागिरी ज्या येते आणि गेले आमचं सांगायचं काम आहे. तुम्ही ऐका नाही तर नाही ऐका. वर हात करा, वर हात करा. गुरुजी भजन केलंच पाहिजे. भजनाशिवाय काय करेल. वर हात करा, वर हात करा. वर हात का म्हणे ते भजन आणि टाळी वाजव. मोठ्या प्रेमाने टाळी वाजवली पाहिजे. थांबा 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 थांबा. सगळ्याची एक टाळी वाजली पाहिजे. हा, सगळ्यांवर हात करा. वा वा वा, सगळे वर हात करा. वा, आता एक टाळी वाजवा. एक. चिल्लर देऊ नका महाराज, चिल्लर घेत नाही. हा, ठोक ठोक द्यायचं असेल तर द्या. सगळेजण एक टाळी. हा, एक 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 एक. हा दादा, एक. सगळे 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 काल करी काल करी. भजन केलं तर उद्या बघा सगळे म्हणले पाहिजे मंदिराकडे काय पेट नव्हतं असं म्हणले पाहिजे. भजन फार गोड केलं. पण तुम्ही टाळी वाजवली पण भजन माझ्या पाठीमागं जसं म्हणायचं होतं तसं म्हणलं नाही. एकदा मला शेवट पूर्ण विराम झालं. 2 मिनिटं जास्त झाली तरी सुद्धा 5 मिनिटामध्ये कीर्तनाला शेवट करतो. आधी कुणाला म्हणायचं व्यंकटी महाराज कुणाला म्हणायला भजन ते म्हणे कुठून आलं कुठून धरत आलं. राग होतो ना, राग येत नाही तुम्हाला खरं सांग येत नाही येत नाही ना तर जाऊ द्या माफ करा मला. खरं सांग कुणाला म्हणायला लावायचं असं काय करू राहिले तुम्ही सांगा त्याला म्हणायला लावता. आधी महिलाला म्हणायला लावायचं तुम्हाला म्हणायला लावायचं.
आमच्या तर मनावर म्हणणार पण तुम्ही सांगा ना. हे जाऊ द्या मग आम्हाला नाही खेळायचं. जाऊ द्या बोला महिला मंडळी आधी बोला. कारण का सगळ्यात जास्त हप्ते तुम्हाला पडले. हा सगळ्या नाही तुमच्या इकडे नाही. लाडकी बहीण आमच्या इकडे वाटतं नाही का. अरे रे 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 बॉन्ड गेले नाही का. जाऊ द्या वार तरी येत असेल ना तिकडून. जाऊ द्या वाऱ्याचं काही गरज नाही. एसटी फ्री का. वा वा वा. आता बघू एसटी फ्रीचं काय होतं. चला बोला. ज्ञानदेव जनाबाई सगळ्या मना समुद्रा काकू तुम्हाला आपापल्या माय बाबा शपथ आहे बघा तुम्हाला. सगळ्या मना ज्ञानदेव जनाबाई. वा काय आवाज आहे. पण 50% आवाज आला. अजून 50% बाकी आहे. सगळ्या मना तुम्हाला महाराजांची शपथ आहे बघा. सगळ्या मना ज्ञानदेव जनाबाई. 80% झाला. अजून 20% राहिला. आमच्या सोपन काकाला म्हणायला लावणार आहे. तुम्ही थांबा बोलायला. ज्ञानदेव जनाबाई. वा चांगलं भजन आहे तुम्हाला. म्हणूनच एसटी फुकट आहे तुम्हाला. त्यांचं बघतो आता काय का. व्यंकट महाराज बोल एकदा. सोपन काका मुक्ताबाई. अरे काय आपण किती बक्कळ आहेत आपण. आवाज आपला ठोकर. घरामध्ये कुणाचा आवाज आहे. लाब्दीमध्ये घरामध्ये कुणाचा आवाज आहे इथंच कळू नका. महिलाचा का पुरुषाचा सगळेजण एका तोला मोला झालं कीर्तन आपलं. सोपन काका मुक्ताबाई. इकडे बघा कसा आवाज आहे सुंदर. ज्ञानदेव जनाबाई. सोपन काका मुक्ताबाई. टाळी कोणीच वाजवत नाही. आमच्याकडे काय गुत्त आहे का. झालं कीर्तन आपलं. पुन्हा एकदा हात वर करा. कुठून आणलंय हात वर करा एकदा. वा वा वा. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं. सेवेला पूर्ण विराम. हा गीता भागवत. गीतेचं भागवताचं जे श्रवण करतात तयाचा हरिक वाटे देवा. अखंड चिंतन विठोबाचे तयाचा हरिक वाटे देवा. आणि सगळं करणारे टाळी वाजवणारे तुमच्यासारखे गोड माणसं. तुमच्यासारखा सप्ताह गोड करणारे. तुमच्यासारखं भगवान परमात्म्याचं चिंतन करणारे जे कोणी आहेत तुकोबराय म्हणतात. त्याची मला सेवा करावी. त्याची सेवा जर मला घडली तर माझ्या दैवाला पार वारणार नाही. तुका म्हणे मग गुरु त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पाल नाही. पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ज्ञानेश्वर
कृपाते देवा पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. गोड भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. ऐका, फार गोड माणसं तुम्हाला सापडले तो. कसे तुम्ही हेरून आणले काय माहिती आहे. अतिशय महाराज फार वेळ झालाय, पण या माणसाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खरं सांगतो, प्रवास करायचा असेल तर काही गोष्टी महत्वाच्या आहेत. पोराव इकडे लक्ष द्या. व्यंकटी महाराज आता शेवटचं बोलतो, टेन्शन घेऊ नका. प्रवास करायचा असेल तर 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, चांगली गाडी पाहिजे, बरोबर आहे का. पुन्हा चांगली गाडी पाहिजे, पुन्हा रस्ता सुद्धा चांगला पाहिजे. चांगली गाडी असेल, रस्ता चांगला असेल तर महाराज प्रवास चांगला होतो का. नाही तर ड्रायव्हर सुद्धा चांगला पाहिजे. ड्रायव्हर पेरेला जमत नाही, तो सुद्धा चांगला पाहिजे. नाही तर वड्यात गाडी नेऊन गाडी. मला सांगायचंय, ड्रायव्हर चांगला पाहिजे, महाराज रस्ता चांगला पाहिजे आणि पुन्हा गाडी सुद्धा चांगली पाहिजे. जेवण करायचं असेल तर लाल गुण तापलेलं दूध पाहिजे. हा महाराज बाजरीची भाकर पाहिजे आणि तोंड लावा काय पाहिजे, काय चटणी. हा खायचं कसं कळत लगेच. मग ठेसा लागल, चटणी काही बी घ्या. मग एवढं लागतं ना. तसं कीर्तन करायचं असेल, चांगले वाजवणारे गाणारे पाहिजे. टाळी वाजवा एकदा सगळ्या चांगले वाजवणारे पाहिजे. दोन्ही मृदंगाचार्य अतिशय उल्हासानं या ठिकाणी वाजवलं. सर्वांना धन्यवाद. आणि तुम्ही सुद्धा बहुसंख्येने या ठिकाणी आलात. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. मला खरंच वाटलं नव्हतं एवढी माणसं कीर्तनाला असतील आणि एवढा काही जल्लोष या गावामध्ये असेल. खरंच तुमच्या गावाचं नाव मी महाराष्ट्रामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही. खरंच आवडतं गाव, अतिशय गोड गाव. या ठिकाणी सर्वांनी फार महाराज खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एवढीच प्रार्थना आहे तुम्हाला, जी भगवान परमात्म्याची सेवा आहे का, तुम्ही प्रत्येक दिवशी आपला समाज या ठिकाणी वाढला पाहिजे. भजन करणारा, भक्ती करणारा आपण या ठिकाणी वाढवले पाहिजे. माळकरी आपण वाढवले पाहिजे. ज्ञानोबा तुकोबारायचे विचार आपण या ठिकाणी प्रसारित केले पाहिजे. खरं सांगतो, जगामध्ये ज्ञानोबराय तुकोबारायचा संत या जगामध्ये पुन्हा होणे नाही. सर्वांना एकच सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. भगवान परमात्म्याला प्रार्थना करा, सरस्वती मातेला प्रार्थना करा. सरस्वती माते 1993 पासून आजपर्यंत हा कार्यक्रम चालू आहे. पण असं आमची प्रार्थना आहे, जोपर्यंत आमच्या प्राणामध्ये प्राण असेल, जीवामध्ये जीव असेल, तोपर्यंत या सप्ताहाची सेवा आमच्याकडून घडावी ही प्रार्थना देवीच्या चरणी करू. याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. बोला या चंद्रकांत पाटील, आनंदवणी, सरळ उठू नका, उठू नका. 2 मिनिटं उठू नका, 2 मिनिटं. बोला बोला. हॅलो गुरुजी बसत. हॅलो